मी प्रवीण भालेराव, मी पण सूर्यवंशी बोलतोय. गावचं ग्रामस्थ आहे. बोला. हा जो बांधकाम चालू आहे ना, ह्या संदर्भात आपण फोन केला होता ग्रामसेवक यांना. या इकडे या. अहो पण ते बोलतात ना, तुम्ही पलता असेल तिथून. इकडे या, तुम्ही आज आले ना, तुम्हाला आज टाइम भेटला सगळा बघायचा. तुम्ही इकडे या. इकडे या तुम्ही. असे पलकोटेपणा करणार तर कसं काम होणार? नाही तुम्ही दोन एक प्रश्न आहेत. तक्रार केली होती आपण गेल्या टायमाला आणि अजून एक तक्रार अर्ज द्यायला. हा एक नंबर वाढता विषय आहे. तर तुम्ही तिथील सदस्यांना बोलून घेता का की तुम्ही ते एकटं उत्तर द्याल? आता असं लगेच बोलत होते तुम्ही. आज मला बोलले तुम्ही त्यांना उद्या बोलून घेतलं, टायमिंग घेतलं, जागेवर असले पाहिजे ना. अहो सदस्य आहे, तुम्ही फोन करा. ते अवेलेबल असले पाहिजेत. लोकप्रतिनिधी आहेत ते. तुम्ही फोन तर करून विचार. त्याचं बाहेर असेल तर वेगळी गोष्ट आहे. बोलायचं तुम्हाला. सदस्य कोण आहेत तिथले? कोणाला बोलायचे? येतील ते येतील. नंबरला एक जरी आलं तरी चालेल. एक नंबरला कोण आहे? आता ग्रामसेवक तुम्ही आहेत. आपले विजय आहेत ना मॅडम? विजय वाघमारे, मेघना आणि पहिले विजयला फोन करतो. तुमच्या फोनला फोन करा माझ्याकडे. असतील अवेलेबल तर ठीक आहे, येऊ द्या. नसतील तर त्यांना बोलून घे ना. मग असेल तर मग त्यांच्यासोबत बोलून काय विषय असेल तर. नाही नसतील तर तुम्हाला विचारतो. बाकी त्यांना विचारतो आम्ही प्रश्न. तो सांगतो. काय मुद्दा काय बोलतो, काय विषय काय? विषय असा आहे, आता अर्ज पण देतो तुम्हाला फोन केला 2 दिवसापूर्वी. परत दुसरा फोन मी केला. पहिले तेजस देशमुख केला, मी केला होता. ते आपली जी मुख्य पाण्याची टाकी आहे त्या टाकीच्या बाजूला दगड बांधकाम चालू आहे आणि तो मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे. आणि त्या पाण्याच्या टाकीवरनं कनेक्शन घेतलेलं पाण्याचं. तर ती NOC किंवा ती परमिशन कोणाच्या नावाची आहे? कोणी घेतली ती पाण्याचं कनेक्शन? संबंधित व्यक्तीने अर्ज केला होता ग्रामपंचायतीला. अर्जांचे कनेक्शनचं आपल्याला त्यांना द्यायचं हे केलं. मासिक सर्वे ठराव करून त्यांना दिला आपण, बरोबर. आणि ती मेन लाईनला कनेक्शन घेतले नाही. लागले तर आपण तिथे जाऊन बघू शकतो मेन लाईनला घेतलंय की नाही घेतलंय. कनेक्शन मेन लाईनला ते आम्ही तिथं जाऊन आलेलो आहे. मेन लाईनला आपली ग्रामपंचायत कनेक्शन जर घ्यायचं असेल कोणाला तर किती इंचाचा असतो? अर्धा इंचाचा. आता हा जो कनेक्शन दिला आपल्या ग्रामपंचायतीने दिला की त्यांनी नाही ग्रामपंचायतीने दिला. मग तो अर्धा इंचाच्या पुढचं कनेक्शन कसं काय दिलं? मग नाही बघू आपण बघून तुम्ही दिला तर आम्ही बघितलं. आता जाऊ आपण तिथे. पण तिथं मग तो अर्धाच्या पुढचं कनेक्शन घेतलं. बरं, एखादं कनेक्शन देत असताना असेसमेंट असेल ना, त्याला तुम्ही कनेक्शन देता की मोकळ्या जागेला पण कनेक्शन देता? नाही असेसमेंट नाही. असेसमेंटची आपण देऊ शकतो. मग त्याची काही माहिती अर्ज द्या तुम्ही, आम्ही तुम्हाला माहिती देतो. आता तिथं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि तुम्हाला जर अर्ज दिला तर हा मासिक मीटिंग मध्ये तुम्ही अर्ज ठेवा. तोपर्यंत तो पाणी वापरणार का? ते आता कनेक्शन दिल्यानंतर पाणी वापरणार ना. जेवढा कालावधी असेल आपण सोडतो. म्हणजे ही पलवाटा झाली भाऊ. आम्ही तक्रार करतोय त्या पाण्याविषयी. तुम्हाला अर्ज येतोय तात्पुरता तुमचा काही जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी वापरून दिला नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक. कमिटी आता सरपंच सदस्य बोलतील ना त्याच्यावर. पण तुम्ही मासिक मीटिंग मध्ये म्हणजे हा एवढा गंभीर प्रश्न आहे पाण्याचा, पिण्याच्या पाण्याच्या लाईनी आहेत, याला तुम्ही बांधकामासाठी जर पाणी देत असाल तर तुम्ही तो पहिले बंद केला पाहिजे. मासिक मीटिंग पर्यंत हा अर्ज ठेवतपर्यंत तो त्यांचा तो काम चालू ठेवणार. आपण बघून येऊ ना आता काय परिस्थिती. मी तुम्हाला त्याशी कॉल केल्यानंतर तेजस देशमुख कॉल केल्यानंतर तुम्ही आलं नाही. मी म्हटलं होतं तुम्हाला की प्रत्यक्ष जागेवर या तुम्ही, आम्ही इथं आहे. बिझी होतो बोललो ना, कामावर म्हणून आलो नाही. पण आपण आता बघून या. एवढ्या गंभीर प्रश्नाला पण अर्ज करायला लागतो का? म्हणजे कोणतरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापरतोय, बांधकामाला पाणी वापरतोय, तिथं अर्धाचा कनेक्शन पाहिजे, तिथं पावणाचा एकचा कनेक्शन आहे. अर्धाचं जसं बघू आपण तरी. माझ्या तरी माहितीनुसार ते सामान होते आपले पाणी पुरवठा कर्मचारी ते स्वतः बोलले होते की अर्धाचं कनेक्शन. सदस्यांना यासाठी बोलवला की आपल्या भागामध्ये अशा प्रकारे जर काम चालू आहे मोठ्या प्रमाणात तर तुमच्या काय निदर्शनात आलं का ते काम? आम्हाला इथं आला होता मासिक सर्वेचा ठराव झाला होता. आम्ही सर्व मधून पास केला होता की अर्धा इंचाचा त्यांना तो पाण्याचं कनेक्शन द्यावं. म्हणजे बांधकामाला परमिशन देऊ शकता आपण? कामासाठी नव्हता आला होता त्यांना. तिथं बांधकाम मोठ्या प्रमाणात होते, त्या पाणी होते, त्याच्यावर लक्ष आहे का तुमचं? आम्ही त्या जागेवर गेलो होतो पाणी करायला.
की त्या पाणी त्यांना पिण्याच्या हेतूने आम्ही दिलं होतं त्यांना. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत त्या वार्डचे आणि तुम्ही जागेवर गेले नाही तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी वॉल कंपाऊंड केलाय आणि त्या तो सगळा वॉल कंपाऊंड त्या पाण्याच्या जीवावर केलाय. जागा घेणार तो स्वतःच्या सुरक्षेसाठी वॉल कंपाऊंड वगैरे तयार करणार, मग ते कोणी आम्हाला जावं त्यांचं wall compound. म्हणजे बांधकामाला तुम्ही पाणी देऊ शकता. पाणी बांधकामाचा मुद्दा वेगळा आहे आणि वॉल कंपाऊंड केला हा मुद्दा वेगळा आहे. पाणी आपण बांधकाम मूलभूत गरजा वॉल काय आहे कंपाऊंड की आपण आपल्या आजूबाजूला जे कोणी राहतात त्यांच्यासाठी पाणी, रस्ते, गटार ज्या सोयी आहेत त्या आपण आणू शकतो का? हा त्या असेसमेंटला तुम्ही बरोबर ते देऊ शकता. ते पण देऊ शकता. इतर कोणतरी बाहेरचा पाठवला आमच्या असेल. समोर काय मुद्दा आला होता की आम्हाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे, तर त्या हेतूने आम्ही त्याला पाण्याचं कनेक्शन दिला होता. आता त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करत असेल तर त्या ठिकाणी आपण तो योग्य तो निर्णय घेऊया. तुम्ही त्या एवढे दिवस निदर्शनात आलं नाही का तेच विचारतो मी. हा, नाही, आता चुकीच्या पद्धतीने आमच्या वापर निदर्शनास आता आलं नाही. जवळपास महिना झाला तिथं माहिती काढल्यानंतर तो काम चालू आहे. महिनाभरात तुमची काही फेरीच्या वाढमध्ये झालीच नाही का? त्या ठिकाणी आम्ही गेलोच नाही बघायला, त्या ठिकाणी राहून झालं नाही आमचं. आता त्या कंपाऊंड बांधतं ते आम्हाला माहिती होतं. पाणी ते दुसरं विकत आणून बांधता येतं, तोच पाणी वापरता येतं. तुम्ही जिम्मेदार प्रतिनिधी आहेत. ते विकत आणून आणतात की कसं बांधतात हे शब्द तुमचे जरा योग्य नाही वाटत. तुम्ही जिम्मेदार असल्यामुळे तुम्ही त्या वार्डमध्ये फेरफटका मारला पाहिजे कुठं काम चाललं आणि कुठं काय नाही. बोलणं तुमचं बरोबर योग्य आहे. ज्या ठिकाणी काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी पाण्याचा जेतू आपण आपल्या ठिकाणी सुरू वापरत असतो, पण याचा पाण्याचा जर ते वापरत असतील तर त्या ठिकाणी आपण त्याच्यावर जे कायदेशीर नुसार कारवाई ती करूया ग्रामपंचायतीच्या वतीने. ठीक आहे. सदस्य म्हणलेले आहेत की जे काही त्यांनी पाणी वापरलं असेल त्याच्यावर ते योग्य ते कारवाई करतील. त्यासाठी हा आमचा अर्ज घ्या. तुम्हाला अर्ज हवा आहे तर. पण जोपर्यंत अर्ज निकाली काढत नाही तोपर्यंत त्यांना पाणी वापरून देऊ नका अशी माझी विनंती आहे. कारण तो अवैध पाणी वापरतो. परमिशन हो जर साहेब. घराला असेल सर्वप्रथम आपण स्वतः जाऊया आणि पाणी करूया. त्या ठिकाणी जर तो अवैधरित्या जर पाणी वापरत असेल तर त्या ठिकाणी तात्काळ आपण निर्णय घेऊ, त्यांना योग्य ते आपण सांगू. पाहिजे तर त्यांना आपण जर जागेवर गेल्यानंतर आपल्या निदर्शनास आलं की चुकीच्या पद्धतीने वापर करतात पाण्याचा तर त्यांना आपण नोटीस देऊ. त्यासाठी सरपंच वगैरे यांना पण बाकीच्या कमिटीनं पण सांगा आणि सगळ्यांच्या मताने तो विचार करणं गरजेचं आहे. दुसरा विषय आहे भाऊसाहेब, आपल्या ग्रामपंचायतला ग्रामसभेमध्ये आम्ही सांगितलं की ज्या कंपन्या आहेत त्यांना गेटवरती नावं लागली पाहिजे. तोंडी सांगून ते झालं नाही. ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन ते झालं नाही. शेवटी आम्हाला अर्ज करावा लागला ग्रामस्थांना की ज्या काही कंपन्या आहेत त्यांना गेटवरती नाम फलक लागला पाहिजे, त्याच्या प्रोडक्टची माहिती लागली पाहिजे. आम्ही हा अर्ज केला होता 14 ऑक्टोबरला आणि त्यावर तुम्ही आम्हाला माहिती दिली 4/12 म्हणजे 4 डिसेंबर 2025 ला. आणि ज्या ज्या कंपन्यांना नाम फलक नाही, एकूण 7-8 कंपन्या आहेत, त्यांना अद्यापही बोर्ड लागलेला नाही. एक कंपनी आहे तिचं नाव सावला पास्ता असं तुम्ही सांगितलं आणि तिथं त्या कंपनीवर बोर्ड लागलाय ऑक्सिन नावाचं. तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये ना हरकत दाखला घेताना ऑक्सिन नावाने आहे की सावला पास्ता आहे? ऑनिक्स नाव आहे त्या नावाने. मग तुम्ही आम्हाला माहिती खोटी का दिली अशी शावाला पास्ताची? नाही, शावाला पास्ताची टोटल लँड आहे ना ती शावाला पास्ताची. त्याच्यात 3 पार्ट. नाही, आपण कंपनीचा बोललो तेव्हा लँडचा नाही, उल्लेख केला नाही. आमच्या अर्जामध्ये फक्त कंपनीचा उल्लेख आहे. ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांना नेम फलक लागलं पाहिजे. त्या अनुषंगानेच तो माहिती भेटली पाहिजे. मी ग्रामपंचायत रेकॉर्ड प्रमाणे तुम्हाला माहिती दिली. ग्रामपंचायत रेकॉर्डला ते शावाला पास्ताचं नाव आहे, बरोबर आहे. त्याच्या नावाने जो स्टेटमेंट आहे पूर्ण लँडचा, त्याचं बांधकाम किती आहे, मोकळी जागा किती आहे, तो रेकॉर्डला आहे, बरोबर आहे. त्यानुसार त्या कंपनीने 2 कंपन्यांना ती जागा विकलेली त्यांची, एक ऑनिक्स मेटल आणि केसीएमएस. खरेदी खत होत असताना आपल्या ग्रामपंचायतची पुन्हा एकदा ना हरकत दाखला लागते. जरी पहिला जो मालक असेल त्याने दुसऱ्याला विकल्यानंतर ना आपल्याकडनं नार्ज दाखला लागत फक्त बाकीचा लागतो. बाकी विकण्याचा आपल्या संदर्भात तो त्याला नवीन काही बांधकाम करत आता तिथं आतमध्ये नवीन बांधकाम पण चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. आम्ही बघून आलो काल ते आपण विकायसाठी गेलो होतो. नवीन काम नाही, नवीन फक्त रोडचं काम चालू आहे तिथं. बाकी ते कन्स्ट्रक्शन झोन मग त्यांनी त्याला बोर्ड चुकीचा लावलाय. मग त्याला वरती पहिले हेडिंगला चाववाला पास्ता लिहायला सांगा ना, खाली मग त्याचं ऑप्शन काय आहे ते लागलं पाहिजे. मिस गाईड होते कारण तुम्ही माहिती दिली आणि नेम फलट लागतोय वेगळं. त्याच्यामध्ये प्रोडक्टची माहिती आपण सांगितली होती ते त्यांनी लिहिलेलं नाही. ठीक आहे, आपण त्याला देऊ त्याला.
बरं बाकी कंपन्यांना तुम्ही स्मरणपत्र काढणार होते आपण मासिक केले मीटिंग मध्ये. गेले तयार. आपण सध्या मॅडम हॉस्पिटल नसल्यामुळे येत नाही. आले तर मी त्यांच्या सह्या घेऊन 2 दिवसात त्यांना देण्याची हो साहेब, हा विषय आहे 14 ऑक्टोबर. आता जानेवारी निघाले, 3 महिने झाले. पण आपण त्यानंतर त्यांना एक पत्र दिलं ना, स्मरणपत्र देतोय आपण. स्मरणपत्र आपण गेल्या आपण पहिलं पत्र देत नाही त्यांना. गेल्या महिन्याची मासिक मीटिंग झाली, त्या मासिक मीटिंगच्या पूर्वी आम्ही आलो होतो. तशी व्हिडिओ पण आहे आपल्याकडे की आपण तुम्हाला आम्ही स्वतःहून सांगितलंय की तुम्ही त्यांना एक हे बघा, स्मरणपत्र विषय द्या. तुम्हाला सांगतो, कंपनी हे प्रायव्हेट प्राधिकरण आहे. आपण त्यांना पत्र दिलेलं आहे, आता एक स्मरणपत्र देऊ. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही संबंधित त्यांचे जे विभाग आहेत त्यांच्याकडे तुम्ही पत्रव्यवहार करू शकता. की आता जर आमच्या कार्यक्षेत्रात आम्ही ग्रामस्थ आहेत, आम्हाला जिथं अडचण वाटते आम्ही आम्ही तुमच्याकडे आमच्या पद्धतीने करू पत्र ना. दिलंय, आम्ही त्यांना सक्तीने तुमच्याकडे करू पत्र दिलंय, तुम्ही संबंधित विभाग जे असतील त्यांना तुम्ही पत्रव्यवहार करा. आम्ही ग्रामस्थ म्हणून तुमच्याकडे दिले. हं. बाकी मग आम्ही संबंधित दिलं जे त्यांना. काय आम्ही देऊ असतील त्यांना ते तुम्ही पत्र दिलं देऊ. पाहिजे. आम्ही पत्र देऊ त्यांना. आम्ही परत एकदा पहिले त्यांना स्मरणपत्र ते दिले का? तुम्ही म्हटले होते की स्मरणपत्र तो देतो. आपण देतो रे. या शब्दाला आपला 1.5 महिना तरी झाला. नाही 1.5 महिना आमची सभा आता झाली 25 तारखेला गेल्या महिन्यात. गेल्या मासिक मीटिंगच्या आतमध्ये व्हिडिओ आहे आपल्याकडे भाऊसाहेब. हो, त्या तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटले. मीटिंगला ठराव घेतल्याशिवाय देता येईल का? तिथं बघा, मीटिंगला ठराव केल्याशिवाय आम्ही देत नाही ना. म्हणजे मीटिंगला स्मरणपत्र ठराव अजून त्यांना दिलेलं नाही. आम्ही केलं, रेडी केलं, फक्त त्यांना देतो या 2 दिवसात कंप्लीट करून ज्या ज्या लोकांचे आहे ते. ते लवकरात लवकर द्या आणि जर नसतील करत तर पुढील कारवाई करा अशी ठीक आहे. आमची विनंती आहे चालेल, तुम्हाला. चालेल. संबंधित याला पण देऊ. कारण आम्ही ग्रामस्थ म्हणून काहीतरी पोटतिडकीने अर्ज करतोय, काहीतरी माहिती मिळावी म्हणून, पण ते काय कामं आमची होईत नाही. हो सर. संबंधित डिपार्टमेंट असेल आलेल्या ग्रामस्थांचा अर्ज त्यांचं नोंद घेऊन त्या याला अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटला प्रत्येक देऊन टाकून आपलं काम मतलब तर जर पाण्याची लाईन लिकेज आहे जगमवाडीच्या तिथे, बघितले मी आता ते सांगितलं त्यांना कर्मचाऱ्याला. म्हणजे आम्ही सांगितलं आता गेले ते रिपेअर करायला, म्हणजे आम्ही सांगितल्यानंतर आता जे पाणी सोडणार आहे त्यांना पण ते दिसत असणार ना दररोज किती पाणी वाया चाललंय तिथे. किंवा असं ते त्यांनी दिलं पाहिजे, त्यांनी कळवलं पाहिजे आणि थोडा कर्मचारी जबाबदारी येते किंवा कुठं काही लिकेज येते आणि आता जर नाही किती दिवस झालं तो पाणी असंच वाया चाललंय. मॅच करून घ्यायला लागतं. तर पाण्याचं आता येणारे पुढच्या काही 2 महिन्यामध्ये टंचाई येणार आहे आणि अशा प्रकारे पाणी जायचं असेल तर कसं व्हायचं. आणि आपण ते दुरुस्ती आजच करायला हवं. तर अजून एक आम्ही अर्ज केला होता की अभिलेख पाण्यासाठी. हा, ते तुम्हाला मी पत्र देतो. सध्या मी पण बिझी शेड्यूल मध्ये असल्यामुळे तुम्हाला मी देतो या 2 दिवसात पत्र. कधी यायचे ते त्यावेळी तुम्ही या. म्हणजे आजची तारीख 15 आहे, तुम्ही 17 तारखेपर्यंत पत्र द्या. 2 दिवसात पत्र येतं तुम्हाला, कधी यायचे ते तुम्ही त्यावेळेस या. ठीक आहे. या खाली भाऊसाहेब या इकडून खाली या. असू दे, या कुठला पण असू दे, खाली या, बोला पण जरा. त्याला पाईप हा वरती कवरिंग आहे. तुमच्या म्हणण्यानुसार कितीचा आहे तो? अर्धाच आहे. हो, बघा तुम्ही, तुम्हाला किती असेल 10,000 मिळेल. हा पाहुणाचा पाहिजे. त्याला प्लंबरला बोलून घ्या. आणि तुम्ही हा आता हा इकडे बाहेर लाईन वरनं नाही पाण्याच्या लाईन वरनं नाही. ही कुठली लाईन आहे मग? मुख्य नाही मग कुठली आहे? हा मुख्य आहे का? त्याला कर्मचारी सांगेल आपल्याला. भाऊसाहेब मी काय बोलतो ऐका ना, तुम्ही फोन लावला का? हा, त्याला फोन लावला अशोकला. फोन लावून घ्या. त्याला बोलून घे. हॅलो, या इथं ते कनेक्शन दिले तिथं टाकी जेवढी या. हॅलो, हा या, मोठी टाकी आपली तिथे या. या अर्जंट या. आम्ही आलो इथं. बघा कोणाचं निघणार. भाऊसाहेब जरा इकडे या ना. हा काम प्रायव्हेट चालू आहे बरोबर. काम जवळपास 50% झालेलं आहे आणि त्याला पाणी हा वापरला. तुम्ही मागाशीच मीटिंग मध्ये बोलले का हे मेन लाईन वरून पाणी नाही. आता तुम्ही बघा ही लाईन कुठली, ही मेन लाईनच आहे ना. ती अर्धाची असो किंवा पावणाची असो, बराच काम झालेलं आहे. मग हा काम जोपर्यंत हा काम चालू आहे, मग तुमची माणसं कुठे आहेत? मग तुमची ही जी कमिटी आहे मग तिने हे चेक करायला पाहिजे ना काम पाणी कुठला वापरते, कशासाठी वापरते.
हा काम प्रायव्हेट चालू आहे, ते टँकर मागून काम काम करतील हे. आणि आपल्याला क्लिअर दिसतोय हा पाणी पिण्यासाठी नाही, हा पाणी त्याला त्या करायला यूज. हा आपल्या अर्ज त्यांनी तसंच केलाय. तसं नाही, त्यांनी अर्ज कोणतं पण करू दे, बघण्याचं काम आपलं आहे ना साहेब. अर्ज केल्यानंतर मला सांगा असिस्टमेंट असेल ना, हो. असिस्टमेंट मोकळ्या जागेला देता का तुम्ही? आणि कनेक्शन कसं काय दिलं मग? नाही, तुम्ही आता अर्ज केला ती माहिती द्याच, पण आता तुम्ही जरा एक नजर फिरवा, हा बांधकाम किती झाला आणि किती पाणी गेला असेल त्याला. हेच जर एक कोणी दगड जरी लावायची झाली तरी ग्रामपंचायतीची परमिशन घ्यावी लागते. ह्याच्या किती बांधकाम झाला? भाऊ टाकीवर बघता का जरा काय लावलं त्या टाकीवर? टाकीवर तिथे मोटर आहे, बघा चेक करा. आता आपल्या भागामध्ये काम आहे, लोकप्रतिनिधीला माहिती नाही, ग्रामसेवकला माहिती नाही. हो. भाऊसाहेब मग एवढा वेळ काम कसं कसं चालला भाऊसाहेब? इकडं माहिती आहे तर बघायला. वाढीसाठी 5 मिनिटं पाणी तुम्ही जास्त सोडत नाही, लगेच बंद करून टाकतात. पाण्याची एवढी मारामारी आहे. नाही, तो लिकेज खाली तुम्ही हा विषय इथे या. हा विषय पहिले भाऊसाहेब क्लिअर करा ना. नाही, तो अर्धाचा काय पाहुणा आहे तो सांगेल. हो, तुम्ही बघा समोर तुम्ही काय तुम्ही म्हणले म्हणले पहिले बघतो त्या टाकीच्या मेन लाईन वर आहे का, तुम्ही तिथं म्हटले की मेन लाईन वर नाहीये. तो काय बोलला मला किती दिलेलं आहे. किती प्रमाणात जातो बांधकाम नाही तर त्याला पाणी पण मारतंय, किती साईडची जागा ओली झाली. एवढा मोठा बांधकाम झाला भाऊसाहेब, एखाद्या ग्रामस्थाने गावातल्या जर पाणी घेतलं ना त्यावर कंप्लीट होतं, त्यावर गुन्हे दाखल होतात. मग हा जो पार्टीवाला एवढा पाणी वापरतोय, नाही तुम्ही बोलता ना आपण गुन्हे दाखल करू, ग्रामसभेत बोलता ना एखाद्याने चुकीचं काम केलं तर आपण त्यावर गुन्हे दाखल करू. मग हा पार्टीवाला आहे ना, मग त्याला काय? तो कर्मचारी आल्यानंतर अर्धा काय पाहुण्याचं हे फक्त सांगेल. पण तुम्ही जिम्मेदार आहेत, तुम्ही ग्रामसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत. तुम्हाला हे एवढं काम चालू आहे, एवढं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, तुम्हाला माहिती नाही काय? चालू आहे म्हणजे तुम्ही फेरी मारली पाहिजे होती, पाणी कुठला वापरतात कुठला नाही. गेल्या वर्षी आपल्याकडे पाणी टंचाई झाली भाऊसाहेब, आपल्या ग्रामपंचायतीने पण पाणी टँकर दिले, आणि बाहेरून पण पाणी दिलेलं. बांधकामाला तो अर्ज तुम्ही अर्जात मासिक आलेला meeting मध्ये पाणी ठेवा. पिण्याच्या हेतूने त्या हेतूने आपण त्यांना दिला होता अर्ज. त्याने चुकीच्या पद्धती नाही, वापरलेले, पण त्या पद्धतीने त्यांना आपण पिण्या- लेटर देऊया. सदस्य साहेब अर्ज बरोबर पिण्याच्या इथं काय जागेत घरच नाही तर माणूस पाणी कोण पिणार इथे येऊन? आता ज्या व्यक्तीला जर त्यांना घर बांधायचं असेल, राहायचं असेल, त्या हेतूने जर त्यांनी पाणी मागितलं तर आपण त्यांना नाकारणार का? तुम्हाला पाणी सांग. द्यायलाच पाहिजे. सदस्य साहेब, मग आपण त्या पिण्याच्या पाण्याच्या हेतूने त्यांना दिला होता. आता त्यांनी गैरवापर केलाय तो त्याचा सदस्य साहेब मी काय बोलतोय, आता आपण ऐका ना, तुम्ही पण आणि भाऊसाहेब पण आपण इथे येऊन जागेची पडताळणी केली बरोबर, पाणी कुठं चाललंय काय चाललं आपण बघितलं ना, मग त्याच्यावर तुम्ही आता कारवाई करा, ऍक्शन घ्या आणि हा पाणी बंद करून टाका. कारवाई करू. पहिली गोष्ट तो मेन लाईन पिण्याचा पाण्याचा अर्ज केला कोणी पण, आता तू पण जा एक पिण्याचा अर्ज कर आणि कुठेतरी टॅप मार आणि पाणी घे आणि काहीतरी वापर. इथं घर नाही, काय नाही, असेसमेंट नाही, कसं का पाणी दिला? हे प्रश्न नाही का? मग तुम्ही आता आम्ही ग्रामपंचायतला असं दाखवलं नाही तर अर्जावर ठेवलंय तुम्ही दाखवायचं. एवढं गंभीर प्रश्न असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वापरत असताना बोलले ना कारवाई करू असं माझं काय आणखी काय माहिती. कर्मचारी तुम्ही ज्या प्रमाणे तक्रारी अर्ज दिला त्या तक्रारी अर्जाची जर दखल नाही घेतली तर विषय वेगळा आहे. दखल घेणार ना आम्ही त्या पद्धतीने. आता आपण इथं जागा राहून संपूर्ण प्रत्यक्ष पण पाणी सदस्य घेऊन साहेब, जेव्हा इथं तुम्हाला आम्ही घेऊन आलो तेव्हा तुम्ही बघितलं ना. ते आपण मान्य करतो ना की तुम्ही घेऊन आले, आपण बघितले, पाहिले आणि तुम्ही घेऊन आल्यानंतर पण आम्ही जर त्या पाण्यात चालू ठेवला आणि भाऊ साहेबांना पण माहिती आहे प्रत्येक गोष्टी, आपल्या ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गोष्टी आम्ही सांगितल्यावर तुम्हाला समजतात. आम्ही अर्ज केलाय म्हणून तुम्ही ते बंद करणार. आता मुळात तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही तुमच्या वार्ड मध्ये फेरी मारली पाहिजे, कुठं काय काम चालू आहे, कुठं काय कसं चालू आहे. ते आम्ही अर्ज केल्यानंतर तुम्ही अर्ज दिला म्हणून कारवाई करणार. ठीक आहे, बघा काय कसं करायचं. बरं, हा कनेक्शन तुम्ही दिलाय काय? कितीचा आहे तो? अर्धाच आहे. अर्धा ते काय पाहुणाच आहे? अर्धाच आहे. बघा जरा पुढे येऊन. पुढे कशाला मीच केलंय ना लाईन ती.
पावणाचं नाही अर्धाच आहे. ठीक आहे यांच्या म्हणण्यानुसार अर्धच आहे बघू आपण ते check आणि करून. ही मेन लाईन आहे ना ही? नाही. नाही लाईन म्हणजे खाली गेलेली आहे. खाली गेलेली मग ती main- मेन कशाला म्हणजे हे बघा हा. ते खालनं आलंय ना वारला पाहिजे हम्म. त्याच्या इथपर्यंत देऊ शकत नाही कोणी बोलला तरी वाळाच्या खाली देऊ शकतोय लाईन. मेन लाईन मेन लाईन ही आणि येणारा लाईन ती आहे ना. बघा नीट बोला काय कारण रेकॉर्ड होते ते मेन लाईन कुठली काय ते नीट बोला. दाखवा नीट हे दाखवा बघा इकडे या. दाखवा त्यांना नीट कुठली काय नाही, ते परिपत्रक पण दाखवतो मी. हा? मेन लाईनच बोलतात उगाच काहीतरी नाही नाही मग सब लाईन कुठे आहे ती मेन लाईन नाही ना मग मेन लाईन कुठे गेली ती ही मेन लाईन ती मेन लाईन हा ती मेन लाईन ही लाईन डायरेक्ट आले ना. हा ती मेन लाईन मेन लाईन टाकीत आणि गेली. पलीकडची गावात गेलेली मेन लाईन कुठे आहे? ही टाकी बसून ही हा ती दाखवा ती मेन लाईन दाखवा तिकडे पुढची दाखवा चला. हे बघा, ही टाकी बसून हा. खाली उतरवले ना हा ती इथपर झाले हा बरोबर हा आहे. इथनं हे वाल बसवलं हा वालच्या खाली तुम्ही लाईन भाऊसाहेब बोलले तुम्ही बोलले तर लाईन ती घेऊ शकता. ती मेन लाईन नाही ना ती मी प्रवीण भालेराव हा मी पण सूर्यवंशी बोलतोय गावचं ग्रामस्थ आहे. हा, बोला हा जो बांधकाम चालू आहे ना ह्या संदर्भात आपण फोन केला होता ग्रामसेवक यांना. या इकडे या. अहो पण ते बोलतात ना तुम्ही पलता असेल तिथून. इकडे या, तुम्ही आज आले ना तुम्हाला आज टाइम भेटला सगळा बघायचा. तुम्ही इकडे या. इकडे या तुम्ही. हे असे पलकोटेपणा करणार तर कसं काम होणार. नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आम्हाला आम्ही तुमच्याबरोबर ग्रामस्थ आम्ही असला जिथे फिरतो तिथे गावामध्ये, support ठेवणार. आम्हाला जिथे जिथे आता point तुम्हाला- आवडतील. हे तुमची काम आहे ते गावचे सगळं कनेक्शन चेक करायचं. आम्ही तुमच्या बरोबर यायचं का? आता जेव्हा आम्ही इथं ग्राम सांगितलं तेव्हा म्हणजे आम्ही- आम्ही सांगितलं इथे कनेक्शन असं असं चुकीच्या पद्धतीने चालू आहे. आम्ही जेव्हा सांगणार तेव्हा तुम्ही येणार का?